नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. गुंजाची हळद सुरू असते. गुंजा अजिबातही खुश नसते, तर बाबळीच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. बायका मागे गाणं गात असतात, परंतु त्यावेळी गुंजा मात्र रडत असते. कडू आजी मात्र फारच खुश असते. कडू आजी हिसक्यानेच गुंजाला उठवते आणि म्हणते की चल. तर गुंजा बाबळीला म्हणत असते की आई मला नाही जायचंय ग. बाबळी म्हणत असते की असं नाही करू पोरी, पोरीच्या जातीला जावंच लागतं. पोरीची जाती म्हणजे म्हसनातली माती. कितीही नाही नाही म्हटलं तरी राखेखाली दबूनच त्यांची जिंदगानी संपते. परंतु गुंजा जायला नाही बोलत असते तेव्हा कडू आजी म्हणते की काय ग भटक भिंगरे, आता सगळं करून तर झालं ना, आता कशाला नाही म्हणतीयस. असं म्हणून कडू आजी बाबळी आणि गुंजाला तिथून काढून देते. तर इकडे मृण्मयीला मात्र फार टेन्शन आलेलं असतं, म्हणून ती कबीरच्या घरी आलेली असते आणि डोळ्यातलं पाणी पुसत असते. तर इकडे गुंजाची आई गुंजाला सजवत असते. गुंजाच्या कपाळावर टिकली लावून कपाळाला बाशिंग बांधत असते. गुंजाला मात्र ते काहीही नको असतं. गुंजाला मात्र फार रडायला येत असतं. बाबळी तिला जवळ घेऊन खूप रडत असते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे काकू म्हणतात की 2 घास खाऊन घ्या बरं. तर मधू म्हणते की नकोय वहिनी मला. विजया म्हणते की अगं जर तू उपाशी राहिली तर आपला कबीर काय लवकर येणार आहे का. माझी खात्री आहे की आपल्या कबीरला काहीच होणार नाही. त्यांचं हे बोलणं मृण्मयी ऐकत असते. मधू म्हणते की मला फक्त कबीर सुखरूप असल्याची बातमी कळू दे, मग मी सगळं काही करते. विजया म्हणते की कविता तूच सांग बाई हिला, माझं तर काही ती ऐकतच नाहीये. कविता म्हणते की काकू आता तुम्ही जेवत नाही आहात तर मुलं बी जेवत नाहीये, निदान त्यांच्यासाठी तरी 2 घास खाऊन घ्या. मधू मुलांना सांगते की अरे बाळांनो तुम्ही जेवून घ्या, परंतु मुलं म्हणत असतात की नाही आम्ही नाही जेवणार. तोपर्यंत तू जेवत नाही तोपर्यंत आम्ही कोणीच जेवणार नाही. मधू म्हणते की असं नाही करायचं, जर तुम्ही जेवला नाही तर देवबाप्पा रागवेल. कविता म्हणते की आणि मुलांची आजी जर जेवली नाही तरीही देवबाप्पा रागवतो आणि मग चक्कर येते, बीपी लो होतो, झोपही लागत नाही. तर इकडे कबीर आता यज्ञाजवळ बसलेला असतो आणि ते सर्व त्याला नको असतं. त्याच्या मनामध्ये फक्त मृण्मयीचा विचार असतो. त्याला आठवतं की त्याने मृण्मयीला सांगितलेलं असतं माझ्या हातून कितीही मोठ्या चुका होतील, परंतु माझं काम आणि माझी नाती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. एवढ्यातच कडू आजी गुंजाला ओढून ओढून मंडपात आणत असते. कडू आजी गुंजाला जबरदस्तीने कबीरच्या बाजूला बसायला सांगते, त्यामुळे गुंजालाही तिथे नाईलाजाने बसावं लागतं. गुंजाला आठवत असतं की ती गंगाला म्हणालेली असते की मला नाही करायचं हे लग्न वगैरे, मी घर तर करेल परंतु मला संसार नाही कधी करायचा. तर इकडे मृण्मयी तिच्या डोळ्यातलं पाणी लपवते आणि सगळ्यांसमोर जाते आणि म्हणते की कोण नाही म्हणते जेवायला. जया म्हणते की बघ बाई तूच समजाव आता तुझ्या सासूला, माझं तर काही ऐकतच नाहीये. मृण्मयी मधूजवळ बसते आणि म्हणते की अगं तू येईल कबीर आपला. बघ कबीर जर परत आला ना, आपण दोघीही त्याला चांगलेच रिमांडमध्ये घेऊ. मधू म्हणते की मला माफ कर ग मृण्मयी, कबीरच्या वतीने मी तुझी माफी मागते. कोणाला काहीही न सांगता इतके दिवस तो घराबाहेर राहिलाय. मृण्मयी म्हणते की अगं माफी कसली मागते, मला काही कबीरचं काम माहीत नाही का. तो नाही का मागे साखर कारखान्यावर इंटरव्ह्यू घ्यायला गेला होता आणि ऊसतोडीवाल्या कामगारांचेच इंटरव्ह्यू घेऊन आला. आणि एक सांगू का, कबीर कधीच वेळेवर नसतो, परंतु मी मात्र तुमच्यासोबत कायम वेळेत असते आणि ते मात्र मला कायमच इग्नोर केलं जातं. मधू म्हणते की अगं म्हणूनच मी तुझी माफी मागते. ह्या मुलाने तर माझ्या जीवाला घोरच लावलाय. विजया म्हणते की मला काय वाटतंय आपण खूप वाईट विचार करतोय, त्यापेक्षा आपण काहीतरी सकारात्मक विचार करूयात. कबीरला काहीही झालेलं नसणारे अगदी सुखरूप घरी येणार आहे तो. मृण्मयी म्हणते की अगदी बरोबर बोलताय काकू, खरं तर कबीर फक्त सांगितलेल्या दिवशी परत आला नाहीये. तर मृण्मयीला पण कबीरची खूप काळजी वाटत असते, परंतु ती तसं दाखवत नसते. तर इकडे गणपती बाप्पाच्या साक्षीने कबीर आणि गुंजाचं लग्न होत असतं. ते अंतरपाठ धरलेला असतो आणि गुंजा आणि कबीर दोघंही उदास असतात. गुंजाला आठवतं की मी कधीही लग्न करणार नव्हते. तिने तिच्या आईला सांगितलेलं असतं की मी कधीही लग्न करणार नाही, मला फक्त तुझ्यासोबत राहून आयुष्यातली सगळी सुखं तुला द्यायची आहे. नंतर कबीर आणि गुंजाच्या अंगावर अक्षदा पडतात. दोघंही रडत असतात, मात्र कडू आजी हसत असते. गुंजा कबीरला हार घालत नसते, तर कडू आजी गुंजाजवळ येते आणि गुंजाला म्हणते की त्याला हार घाल. त्यामुळे गुंजा देखील नाईलाजाने कबीरला हार घालत असते. कबीरला हार घालताना गुंजाचे हात खूपच जड होत असतात. तर आता कबीरची हार घालण्याची वेळ येते. कबीर हार घालायला तयार नसतो, तर लगेचच गावातील लोक कबीरवर चाकू रोखतात. त्यामुळे कबीरला देखील गुंजाच्या गळ्यात हार घालावा लागतो.
परंतु तो गुंजाच्या गळ्यात हार घालत नाही तर हार फेकतो. तर इकडे मृण्मयी मधूला म्हणत असते की असं न खाता त्याची काळजी करत बसणं बरोबर आहे का तू? चला बरं, आता मी पटकन गरम गरम जेवण करते आणि आता 2 लहान मुलंसुद्धा जेवणार आहेत. तर लहान मुलं म्हणतात की नाही, आम्ही नाही जेवणार. मृण्मयी म्हणते की का नाही जेवणार? तर मुलं म्हणतात की जोपर्यंत आजी जेवत नाही तोपर्यंत आम्ही पण जेवणार नाही. मृण्मयी म्हणते की कविता, तुला माहिती आहे का, जर मुलं पोटभर जेवली तर मी आणलेली ही पेस्ट्री मुलांना मिळणार आहे. आता पेस्ट्रीचं नाव ऐकल्यावर मुलं मात्र खूपच खुश होतात. तर मुलं देखील आता जेवायला तयार होतात. मृण्मयी विजयाला विचारते की अशोक मामा आणि काका कुठे गेलेत? तर विजया सांगते की ते अगं कबीरच्या ऑफिसमध्ये गेले, कबीरची अजून काही इन्फॉर्मेशन भेटते का नाही ते बघायला. मृण्मयी म्हणते की ठीक आहे, मग आपण जेवण करून घेऊयात, कारण ते लगेचच ऑफिसमधून कबीर सुखरूप असल्याची बातमीसुद्धा घेऊन येतील आणि मग त्या नादात आपली जेवणंसुद्धा राहतील. मृण्मयी तिथून निघून जाते. तेव्हा विजया मधूला म्हणते की बाकी मधू तुझ्या वहिनीच्या अगदी विरोधात आहे हा मृण्मयी. म्हणजे बघ ना अगं, सगळ्यांबाबतीत तिला किती लळा आहे. मधू म्हणते की हो ना वहिनी, अगदी सर्वेश्वर दादासारखी आहे ती. तर इकडे मृण्मयी किचनमध्ये आलेली असते आणि किचनच्या दाराजवळ ती ढसाढसा रडत असते. त्या कबीरची प्रचंड काळजी होत असते आणि मनामध्ये ती म्हणत असते की कबीर, अरे कुठे आहेस तू आणि कसा आहेस तू? घरातल्यांसमोर मला रडताही येत नाही रे. तर इकडे पंडितजी आता कबीरला सांगतात की आता तुम्ही वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं. गुंजा जेव्हा ते मंगळसूत्र बघते तेव्हा तिला तिच्या आईसोबतचं बोलणं आठवतं. बाबळी म्हणत असते की गुंजा, आता तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. तेव्हा गुंजा म्हणते की आई, आता चुकूनसुद्धा माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही आणि तरच मी खुश राहणार. कबीर ते मंगळसूत्र घ्यायला तयार नसतो, मात्र मागील माणसंही तयारच असतात आणि ते कबीरच्या गळ्याशी चाकू धरतात. त्यामुळे कबीरला ते मंगळसूत्र घ्यावं लागतं. तर इकडे मृण्मयी मात्र खूपच रडत असते आणि नाईलाजाने कबीर गुंजाच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र देखील घालतो. गुंजाला तिची सगळी स्वप्न आठवत असतात. गुंजा म्हणत असते, जर माझं लग्न झालं नसतं तर मी खूप शिकले असते. सर्वजण गुंजाच्या लग्नाला हजर असतात, परंतु बाबळी काय लग्नाला गेलेली नसते. बाबळी ही घरामध्येच असते. तेव्हा एक बाई येते आणि म्हणते की बाबळे, काय अगं, तिथं तुझ्या पोरीचं लग्न लागते आणि तू इथं बसली आहेस. बाबळी मात्र मंगळसूत्र ओवत असते आणि ते ओवत असताना तिच्या हातांचा कापरा होत असतो. बाबळी तिला म्हणत असते की काय करू बाई, पोत ओवू देत मला. आपल्या गावात पोरीचं लग्न ठरलं तरी तिच्या नावाची काळी पोत तयार असते. ती स्वतःच्या हाताने वरच्या कपारीतून खालच्या कपारीतून सगळीकडून मणी गोळा करून आणते. समजा पंधरवाडा सगळं काही विसरून ती आपल्या मुलीसाठी पोत ओवत बसते. ती बाई म्हणते की अगं पण गुंजाचं लगीन कसं ठरलं तुला माहिती आहे ना? बाबळी म्हणते की लेकीला द्यायला 7 खेळणी, 5 लोणची, 4 प्रकारचं धान्य, 4 माप कपडा, काय काय नेते ग पोरगी घराबाहेर, आणि मी तर माझ्या गुंजाला काहीच देऊ शकले नाही. तर ती बाई म्हणते की अगं तू शांत हो बरं, एकदा का पोरीने उंबरा ओलांडला की आईच्या डोळ्यात हायच आयुष्यभर पाणी. बाबळी म्हणते की मी तर तिच्या जन्मापासूनच रडतीये. कधी कधी असं वाटतं की मीच जर जन्माला आली नसती तर बरं झालं असतं. जर मी नसते तर गुंजी नसती आणि तिचं नशीबसुद्धा असं फुटकं नसतं. माझ्या शहरी बाबू संग केलेल्या एका चुकीमुळे हा असला नियम करण्यात आलाय आणि नियमांचा वापर होतो कुणावर तर माझ्याच मुलीवर. तर ती बाई म्हणत असते की अगं तू उगाचच काळजी करत बसते, अगं तिला नवरा आहे, हे बघ तो बघेल तिच्याकडे. तर बाबळी म्हणत असते की तो शहरी बाबू माझ्या गुंजाला इथून घेऊन तो शहरात तर तिला सोडून तर देणार नाही ना, जसं त्या शहरी बाबूनं मला सोडून दिली. तर बाबळी ही खूपच रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं. तर इकडे पंडितजी आता कबीरला सांगतात की आता तुम्हाला वधूच्या भांगेत कुंकू भरायचं आहे. आणि ते कुंकू बघून गुंजाला आठवतं की कबीरच्या हातातून पहिल्यांदा तिला कुंकू लागलेलं होतं. कबीर ते कुंकू हातामध्ये घेतो आणि गुंजाकडे न बघताच गुंजाच्या भांगेत भरतो. गुंजाला मात्र फार वाईट वाटत असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे गुंजा ही बाबळीच्या गळ्यात पडून खूपच रडत असते. तर कबीर म्हणतो की मला वेळ नाही आहे, आटपा लवकर. बाबळी कबीरला म्हणत असते की जावई बापू, माझ्या लेकीने काहीच खाल्लं नाही आहे, तिच्यासाठी 2 घास आणून देते. गुंजा निघालेली असते तेव्हा कडू आजी मात्र येते आणि गुंजाच्या हातामध्ये तिचं स्कॉलरशिपचं प्रमाणपत्र देते आणि धक्के मारून तिला काढून देत असते आणि म्हणते की चल निघ इथून. गुंजा जेव्हा तिचं स्कॉलरशिपचं सर्टिफिकेट बघते तेव्हा तिला फार वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.